विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना भाजपची ऑफर असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। अंबादास दानवेंसाठी सत्ताधाऱ्यांनी रेड कार्पेट अंथरलंय असं म्हटलं जात आहे। दानवेंनी ठाकरे गटाची साथ सोडणार नसल्याचं यावर जाहीरही केलंय। पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। भाजपकडून ऑफर, आणखीन एक विरोधी पक्ष नेताही सत्ताधाऱ्यांच्या गळाला। दानवेंनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची ऑफर। महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता हा सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागतो असा पूर्वानुभव आहे। एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार हे विरोधी पक्षनेते पदावरून थेट सत्तेत गेले होते। यावेळीही विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली होती। लोकशाही मराठीनं नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनीही यावर सूचक विधान केलं होतं। आम्ही नेहमी सरप्राईज देत असतो बस। आम्ही नेहमी सरप्राईज देत असतो बस। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना भाजपकडून ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे। अंबादास दानवेंच्या भाजप प्रवेशासाठी भाजप नेते प्रयत्नशील असल्याची माहिती आहे। अंबादास दानवे ठाकरे गटाकडून लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत, पण चंद्रकांत खैरे यांची दावेदारी असल्यानं त्यांची अडचण आहे। हीच बाब हेरून भाजपनं अंबादास दानवेंसाठी गळ टाकल्याची माहिती आहे। दानवेंनी मात्र ऑफरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी काय झालं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो। शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं। तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतो। नाही, मी काय जाळ्यातला माणूस थोडी, मी बाळासाहेब शिवसेनेक कोणाच्या बापाला थोडी ऐकणार आहे। दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताचं शिवसेनेनं स्वागत केलंय। अंबादास दानवे भाजपमध्ये आल्यास स्वागत आहे अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। अंबादास दानवे कोणत्या पक्षाकडून लढेल का नाही लढेल आणखीन त्याचं निश्चिती मला तर काही कल्पना नाही, परंतु त्याची महत्वाकांक्षी तो आहेच। कुठूनही का असं ना पण इलेक्शन लढावं, भाजपकडून लढेल तर सेनेकडून लढेल, पण लढायचं असलं तर त्याचं स्वागत आहे। अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या चर्चा सातत्यानं व्हायच्या। अजित पवारही सातत्यानं त्याचा इन्कार करायचे, पण शेवटी ते महायुतीत सामील झाले। आताही दानवे ठाकरे गट सोडण्याच्या वृत्ताचा इन्कार करतात। विरोधी पक्षनेत्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होण्याची परंपरा यावेळीही कायम राहते का हे पाहावं लागेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।